नमस्कार. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आषाढी वारीसाठी 8 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दुपारी 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. मात्र आपण पाहतोय की आज प्रस्थानाच्या 2 दिवस आधी आज 6 जुलै रोजी श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे. संपूर्ण जो नदीचा घाट आहे तो घाट ओलांडून पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आळंदीला जोडणारे जे 4ही पूल आहेत ते पूल या ठिकाणी पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक हे तीर्थक्षेत्र आळंदीला दाखल होत असतात. हजारो भाविक हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र त्यांची मोठ्या प्रमाणावर या पावसामुळे गैरसोय सुरू आहे. गेली 4 दिवस सातत्याने इंद्रायणी नदी पात्र जे आहे पात्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे हा पूर या ठिकाणी आलेला आहे. 8 जुलैला प्रस्थान आहे आणि 2 दिवस आधीच आता ही आळंदीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि याचा परिणाम वारकरी भाविकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. कारण अनेक वारकऱ्यांची ही निवासाची व्यवस्था ही पालामध्ये असते, राहुट्यांमध्ये असते आणि या संततधार पावसामुळे त्या वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे. स्वयंपाकाची गैरसोय असेल आणि इतरही सर्व आता गैरसोय या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आळंदी प्रशासनाने आणि माऊली मंदिर प्रशासनाने जे वारकरी भाविक राज्यभरातून आळंदीला येत आहेत तर त्यांना आवाहन करण्यात आलं आहे की पावसाचा अंदाज घेऊन आणि आळंदीचे जे काही अपडेट आहेत, कारण आता आळंदीला येताच येत नाही. कारण हे जे आपण पूल पाहतोय तर हे पूल संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. म्हणजे जरी राज्यभरातून वारकरी आळंदीला आले तरी त्यांना आळंदीत प्रवेशच करता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे. गेली 2 ते 3 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे आणि पाऊस कधी ओसरणार याची अजून काही माहिती देण्यात आलेली नाही. आणि जिल्हा प्रशासनाने IMDने इशारा दिलेला आहे की आजसुद्धा म्हणजे 6 जुलैला संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असणार आहे. रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं. आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये. या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत. महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे. सकाळी आपण सिद्धबेट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेलं आहे. अजूनही काही धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे. पोलीस प्रशासनातर्फे सर्व वारकरी आणि धर्मशाळाचे मालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विनंती करण्यात येते की आपण तिथं जे आता भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे किंवा त्या तत्काळ मोकळ्या केल्या पाहिजे. नवीन तिथं कोणालाही जाता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण पूर हा वाढत आहे. पश्चिम पाट्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे. तसेच इंद्रायणी नदीवरून आळंदीला येणारे जे मार्ग आहेत ते आता बंद झाले आहेत. तिथं आजची परिस्थिती पाहता आळंदीकडे येणारे सगळे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि आत्ताची परिस्थिती पाहता पावसाचं प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळं आळंदीकडे माऊलींच्या प्रस्थानासाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल आणि देवस्थान असेल यांच्या माध्यमातून कळवण्यात येते की आळंदीमध्ये आता कुणीही येण्याचा प्रयत्न करू नये. हाय त्या ठिकाणी आपण जागेवरती थांबायचं आहे. पुढील काळामध्ये पावसाची परिस्थिती पाहून संपूर्ण अंदाज घेऊन वारकऱ्यांना आणि भाविकांना पुढची दिशा लवकरच सांगण्यात येईल.